नमस्कार. आज आपण युवाल नोआ हरारी यांच्या 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी या पुस्तकातून भविष्याचा वेध घेणार आहोत. विचार करा, आपण एका अशा प्रचंड वादळात अडकलो आहोत जिथे एका बाजूला तंत्रज्ञानाच्या अजस्र लाटा आहेत, दुसऱ्या बाजूला जुने राजकीय विचार, आणि या सगळ्यात खरं काय खोटं काय हेच कळत नाहीये. आणि या वादळातून आपण तरुण कसे निघणार हाच खरा प्रश्न आहे. अगदी. चला तर मग हरारी आपल्याला कोणता नकाशा देतात ते पाहूया. पुस्तकाची विभागणी 5 भागांमध्ये आहे. सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि मला वाटतं सगळ्यात वेगवान लाटेपासून. तंत्रज्ञानाचं आव्हान. बरोबर. हरारी म्हणतात की 21व्या शतकाची सुरुवातच एका मोठ्या ब्रह्मनिरासाने झाली आहे. म्हणजे उदारमतवादी लोकशाही, जी एकेकाळी स्वातंत्र्य आणि समृद्धीचं वचन होती, ती आता डळमळीत का झाली आहे? याचं मुख्य कारण म्हणजे जी कथा आपल्याला सांगितली गेली ती आता अपयशी ठरत आहे. कोणती कथा? 20व्या शतकातली कथा की मानवी स्वातंत्र्य सर्वोच्च आहे, बाजारपेठ खुली ठेवा, लोकशाही स्वीकारा आणि मग सगळ्यांचं भलं होईल. सुरुवातीला हे खरंही वाटलं की नाही? हो, वाटलं तर होतंच. पण जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या लाटेत झालं असं की फायदा फक्त मूठभर लोकांनाच झाला आणि विषमता ती जगभरात प्रचंड वाढली. त्यामुळे सामान्य माणसाला वाटतंय की ही सिस्टम, ही व्यवस्था आपल्यासाठी काम करत नाहीये. अगदी. आणि जेव्हा जुनी कथा लोकांचा विश्वास गमावते तेव्हा लोक नव्या कथांच्या शोधात असतात. आणि इथेच मग लोकांनूनही म्हणजे पॉप्युलिस्ट राजकारण्यांना संधी मिळते. बरोबर. एक्झॅक्टली. ते म्हणतात, बघा, या जागतिक व्यवस्थेने तुम्हाला फसवलं, चला आपण आपल्या जुन्या गौरवशाली ओळखीकडे परत जाऊया. पण हरारी इशारा देतात की हे जुने उपाय या नवीन समस्यांवर चालणार नाहीत. आणि सगळ्यात मोठी नवीन समस्या आहे नोकऱ्यांची. हो. AI आणि ऑटोमेशनमुळे केवळ कारखान्यातल्याच नाही तर ऑफिसमधल्या बौद्धिक नोकऱ्यासुद्धा धोक्यात आल्या आहेत. पण हे तर आपण नेहमीच ऐकतो. प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर नवीन नोकऱ्या येताच की. मग यावेळी वेगळं काय आहे? यावेळी 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पहिली म्हणजे बदलाचा वेग. तो खूप जास्त आहे. पूर्वी बदलायला पिढ्या लागायच्या, आता काही वर्षात जग बदलतंय. आणि दुसरी गोष्ट जास्त गंभीर आहे. AI आता माणसाच्या बौद्धिक आणि भावनिक क्षमतांची नक्कल करायला शिकतंय. म्हणजे डॉक्टर, वकील, ड्रायव्हर, अगदी कलाकार सुद्धा. या सगळ्यांची जागा AI घेऊ शकतं. आणि यातूनच हरारी एका नव्या वर्गाचा ढोका सांगतात, निरुपयोगी वर्ग, द युजलेस क्लास. थांबा. निरुपयोगी वर्ग हा शब्द खूपच कठोर वाटतोय. त्यांना नक्की काय म्हणायचंय? नाही, निरुपयोगी म्हणजे मानवी मूल्याच्या दृष्टीने नाही. अच्छा. तर केवळ आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने. म्हणजे जसं 19व्या शतकात ट्रॅक्टर आल्यावर शेतीसाठी घोड्यांची गरज संपली, तसं AI आल्यावर काही विशिष्ट कौशल्य असलेल्या माणसांची आर्थिक गरज संपू शकते. ओके. म्हणजे प्रश्न त्यांच्या माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचा नाही, तर या नव्या आर्थिक जगात त्यांना जागा कुठे मिळणार हा आहे. बरोबर. म्हणूनच आयुष्यभर शिकत राहण्याची क्षमता ही कोणत्याही पदवीपेक्षा जास्त महत्वाची ठरेल. म्हणजे सतत अपडेट होत राहा, नाहीतर आउटडेटेड व्हाल. पण हे तंत्रज्ञान फक्त नोकऱ्यांवरच नाही तर आपल्या स्वातंत्र्यावरही घाला घालतंय. हरारी म्हणतात, डेटा हे नवीन तेल आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. पूर्वी सत्ता जमिनीवर किंवा कारखान्यांवर अवलंबून होती. आता ती डेटावर अवलंबून आहे. तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या भावना, तुमचे राजकीय विचार, आरोग्याची माहिती सुद्धा. हो, सगळा डेटा. मोठमोठ्या कंपन्या आणि सरकारं तो गोळा करत आहेत. आणि AIच्या मदतीनं या डेटाचं विश्लेषण करून ते तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला ओळखू शकतात. पण यामुळे माझं स्वातंत्र्य तसं धोक्यात येतं. उलट मला माझ्या आवडीच्या जाहिराती दिसल्या तर सोयच होते ना. सुरुवातीला ते सोयीचं वाटतं. पण विचार करा, जर एखादा अल्गोरिदम तुमच्या भावनांना ओळखू शकत असेल तर ते तुम्हाला हवं तसं वागायला प्रवृत्त करू शकतं. म्हणजे ते तुम्हाला विशिष्ट वस्तू विकत घ्यायला लावू शकतं, विशिष्ट उमेदवाराला मतं द्यायला भाग पाडू शकतं. हीच डिजिटल हुकुमशाही आहे, जिथे नियंत्रण तुमच्यावर बाहेरून नाही तर आतून तुमच्या भावना आणि विचारांना हाताळून केलं जाईल. बापरे. म्हणजे आपण ज्याला माझा निर्णय म्हणतो तो खरं तर अल्गोरिदमने घेतलेला निर्णय असू शकतो. नकळतपणे आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसू. आणि याचाच परिणाम समानतेवरही होणार, हे तर उघड आहे. नक्कीच. भविष्यातली विषमता फक्त श्रीमंत आणि गरीब यांच्यात नसेल, ती असेल ज्यांच्याकडे डेटा आहे ते. आणि ज्यांच्याकडे नाही ते. बरोबर. पण हरारी याच्याही पुढे जाऊन एक जास्त मोठा धोका सांगतात. जैविकीय विषमता, बायोलॉजिकल इनइक्वालिटी. एक मिनिट. जैविकीय विषमता
हे तर एखाद्या सायफाय सिनेमासारखं वाटतंय. हे हे खरंच शक्य आहे का? सुपर ह्युमन्स आणि होमोसेपियन्स. आणि ही दरी राजकारण कधीच भरून काढू शकणार नाही. नाही, कारण तंत्रज्ञान जेवढ्या वेगाने ही दरी वाढवेल तेवढ्या वेगाने राजकीय निर्णय होऊच शकणार नाहीत. आणि हीच तंत्रज्ञानाची आव्हानं थेट राजकीय आव्हानांना जन्म देतात. पुढचा भाग. अगदी, कारण हरारी आपल्याला आठवण करून देतात की आपली उत्क्रांती लहान गटांमध्ये झाली. 100-150 लोकांचे गट. हो, आपल्याला समोरासमोरच्या नात्यांची सवय आहे. आणि आज आपण लाखोंच्या शहरात एकटे पडलो आहोत. फेसबुकवर 5,000 मित्र असूनही खरं बोलण्यासाठी एकही माणूस नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. म्हणजे ऑनलाईन समुदाय खऱ्या मानवी संबंधांची जागा घेऊ शकत नाही. पूर्णपणे नाही. ते पूरक ठरू शकतात, पण पर्याय नाही. आणि जेव्हा समाजातले हे छोटे छोटे समुदाय कमकुवत होतात, तेव्हा लोकांना एकटेपणा जाणवतो आणि ते मोठ्या भावनिक ओळखीच्या मागे धावतात. जसं की राष्ट्रवाद. बरोबर. पण इथे एक विरोधाभास आहे. आपल्या समस्या मात्र जागतिक म्हणजे ग्लोबल होत चालल्या आहेत. हवामान बदल, अणुयुद्धाचा धोका किंवा कोरोनासारखी महामारी. हो, या समस्या कोणत्याही एका देशाच्या सीमा मानत नाहीत की नाही. हवामान बदलाला थांबवण्यासाठी फक्त भारताने प्रयत्न करून चालणार नाही. किंवा अणुयुद्धाचा धोका फक्त अमेरिका टाळू शकत नाही. त्यामुळे जागतिक सहकार्य ही केवळ एक आदर्शवादी कल्पना नाही, तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीची गरज आहे. पण अनेक लोकांना वाटतं की जागतिक सहकार्यापेक्षा स्वतःच्या देशाचे हितसंबंध जपणं जास्त महत्वाचं आहे. मग या राष्ट्रवादी भूमिकेत नक्की काय चूक आहे? हरारी राष्ट्रवादाला पूर्णपणे नाकारत नाहीत. देशाभिमान, आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम असणं यात काहीच गैर नाही. पण जेव्हा राष्ट्रवाद टोकाचा होतो आणि माझा देश सर्वश्रेष्ठ या विचारातून आपण जागतिक वास्तवाकडे डोळेझाक करतो, तेव्हा धोका निर्माण होतो. जागतिक समस्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. म्हणजे देशभक्ती आणि जागतिक जबाबदारी यात संतुलन साधणं हेच आव्हान आहे. हेच 21व्या शतकातील सर्वात मोठं राजकीय आव्हान आहे. आणि याच राजकारणात धर्माची भूमिका काय? धर्माने इतिहासाला आकार दिला, ओळख दिली, नैतिक मूल्य दिली. हे खरंय, पण आजच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर धर्माकडे थेट उत्तरं नाहीत. उदाहरणार्थ, एआयच्या नैतिकतेबद्दल काय निर्णय घ्यायचा किंवा हवामान बदलावर कोणती तांत्रिक उपाययोजना करायची हे धर्मग्रंथात लिहिलेलं नाही. धर्म आपल्याला करुणा शिकवू शकतो, पण कार्बन टॅक्स किती लावायचा हे नाही सांगू शकत. म्हणजे तो नैतिक दिशा दाखवतो, धोरणात्मक आराखडा देत नाही. बरोबर. पॉलिसी ब्लूप्रिंट देत नाही. म्हणजे तंत्रज्ञान आणि राजकारणाच्या ह्या गदारोळात निराशा येणं साहजिक आहे. पण पुस्तकाचा पुढचा भार निराशा आणि आशा या दोन्हीबद्दल बोलतो. ह्या दहशतवादाबद्दल मला वाटते धक्कादायक मुद्दा मांडला आहे. हो, आणि तो मुद्दा आहे की दहशतवाद हा प्रत्यक्षात खूपच कमकुवत शत्रू आहे. कमकुवत. हो, त्याचा मानसिक प्रभाव प्रचंड असतो. पण सांख्यिकीय दृष्ट्या म्हणजे स्टॅटिस्टिकली तो खूप लहान धोका आहे. हे जरा समजावून सांगा. दहशतवादी हल्ल्यात लोक मरतात, मग तो लहान धोका कसा? आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर जगभरात मधुमेह किंवा रस्त्यावरील अपघातात मरणाऱ्यांची संख्या दहशतवादी हल्ल्यात मरणाऱ्यांपेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे. अच्छा. दहशतवाद्यांचं खरं शस्त्र बॉम्ब किंवा बंदूक नाही, तर भीती आहे. ते एका ठिकाणी हल्ला करून करोडो लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. आणि मीडिया त्या भीतीला आणखी वाढवतो. त्यावर गदा आणणारे कायदे स्वीकारतात. थोडक्यात काय, दहशतवादी स्वतः लोकशाही नष्ट करू शकत नाहीत, पण आपल्या मनातल्या भीतीचा वापर करून ते आपल्याकडूनच लोकशाही नष्ट करायला लावतात. वाह, म्हणजे खरा धोका दहशतवाद्यांपेक्षा आपल्या प्रतिक्रियेचा आहे. बरोबर. पण याच भागात एक आशेचं किरणही आहे. मोठी युद्ध आता जवळपास अशक्य झाली आहेत. हो, कारण अणुबॉम्बमुळे युद्धाचा अर्थच बदलून गेला आहे. पूर्वी युद्धात एक जिंकणारा आणि एक हरणारा असायचा. आता अणुयुद्धात सगळेच हरतील. त्यामुळे युद्ध करणं हे आता शहाणपणाचं नाही, तो एक प्रकारचा वेडेपणा आहे. हो, धोका आता महत्वाकांक्षेचा नाही, तर चुकीच्या अंदाजाचा म्हणजे मिसकॅल्क्युलेशनचा आहे. त्यामुळे शांती जरी नाजूक असली तरी ती एक वास्तविकता आहे. आणि याच वास्तवातून नम्रतेचा धडा मिळतो. हरारी म्हणतात की कोणत्याही एका संस्कृती किंवा सभ्यतेकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. बरोबर. प्रत्येक संस्कृतीने जगाला काहीतरी दिलं आहे, पण प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे आम्हीच सर्वश्रेष्ठ हा विचार सोडून एकमेकांकडून शिकण्याची वृत्ती ठेवणं गरजेचं आहे. हीच नम्रता आपल्याला नैतिकतेकडे घेऊन जाते. आणि हरारी स्पष्ट करतात की नैतिकतेसाठी देवावर किंवा कोणत्या तरी धर्मग्रंथावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
मग नैतिकता येते कुठून? ती येते सहानुभूतीतून, एम्पथी आणि वेदनेच्या समान मानवी अनुभवातून. कोणालाही दुःख, वेदना, अपमान आवडत नाही. ही एक वैश्विक भावना आहे. जर मला वेदना काय असते हे समजत असेल तर मी इतरांना विनाकारण वेदना देणार नाही. हीच धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर नैतिकतेची पायाभरणी आहे. पण धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम या शब्दावरून खूप गैरसमज आहेत. अनेकांना वाटतं याचा अर्थ धर्मविरोध आहे. नाही. आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोध नव्हे. याचा खरा अर्थ आहे की सार्वजनिक धोरणं आणि नैतिकता ठरवताना आपण कोणत्याही एका धर्माच्या शिकवणीवर अवलंबून राहणार नाही. सत्य, करुणा, समानता ही मूल्य वैश्विक मानवी मूल्ये आहेत. ठीक आहे. तर तंत्रज्ञानाचे धोके, राजकारणाची आव्हानं आणि नैतिकतेचे प्रश्न या सगळ्या गोंधळात सत्य कुठे? आपण तर सत्योत्तय म्हणजे पोस्ट-ट्रूथ जगात जगत आहोत असं म्हटलं जातं. आणि या पोस्ट-ट्रूथ युगाची सुरुवात होते आपल्या स्वतःच्या अज्ञानाची कबुली देण्यापासून. म्हणजे आजचं जग इतकं गुंतागुंतीचं आहे की कोणाला सर्व काही माहीत असू शकत नाही. मला अर्थशास्त्र कळत नाही, मला हवामान बदलामागचं विज्ञान पूर्णपणे माहीत नाही. ही कबुली देणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण आपल्याला सगळं कळतं असं समजतो तेव्हाच आपण चुकीच्या माहितीचे बळी ठरतो. पण फेक न्यूज काही आजची गोष्ट नाहीये. इतिहासातही प्रचार होताच की. मग आता नवीन काय आहे? नवीन आहे त्याचा वेग आणि व्याप्ती. पूर्वी खोटं पसरवायला वेळ लागायचा. आता एका क्लिकवर व्हॉट्सअप ग्रुपमधून ते लाखो लोकांपर्यंत पोचतं. आणि सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स ते आपल्याला तेच दाखवतात जे आपल्याला ऐकायला आवडतं. बरोबर. त्यामुळे आपण एका वैचारिक बुडबुड्यात म्हणजे इको चेंबरमध्ये अडकतो, जिथे आपल्या मतांना आव्हान देणारी कोणतीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या सगळ्यांच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर असे मेसेज येतातच नाही का? युनेस्कोने भारताला सर्वश्रेष्ठ देश घोषित केले वगैरे. अगदी. आणि सत्य शोधणं हे नेहमीच कठीण काम असतं. त्यासाठी वेळ, ऊर्जा, अभ्यास लागतो. खोटं पसरवणं मात्र खूप सोपं असतं, कारण ते आपल्या भावनांना थेट हात घालतं. इथे एक अनपेक्षित पण खूप महत्वाचा मुद्दा हरारी मांडतात. विज्ञान कथांचा, साय-फाय. हो, भविष्याबद्दलच्या चर्चेत साय-फाय कथांची खूप मोठी भूमिका आहे. आपण भविष्याची कल्पना कशी करतो याला साय-फाय कथा आकार देतात. टर्मिनेटर किंवा मॅट्रिक्स सारख्या कथा. हो, त्या पाहिल्या की आपल्याला वाटतं तंत्रज्ञान म्हणजे विनाश. त्या आपल्या मनात भीती निर्माण करतात. हरारी म्हणतात की आपल्याला अशा कथांची गरज आहे ज्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक वास्तववादी आणि संतुलित दृष्टिकोन देतील. कारण आपण ज्या कथा ऐकतो त्याच आपल्या भविष्यातील धोरणांना आकार देतात. स्टोरीज शेप पॉलिसी. तर या सगळ्या बदलांना, या वादळाला सामोरं जाण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो? इथूनच आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतो, लवचिकता, रेझिलियन्स. आणि याची सुरुवात होते शिक्षणापासून. आजची शिक्षण व्यवस्था मुलांना 20व्या शतकासाठी तयार करत आहे, 21व्यासाठी नाही. माहिती तर गुगलवर उपलब्ध आहे. शाळांनी माहितीचं पाठांतर करण्याऐवजी मुलांना 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत: क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन आणि क्रिएटिव्हिटी. म्हणजे कसं शिकावं हे शिकवलं पाहिजे. अगदी. शिक्षण हे स्थिरतेसाठी नाही तर सततच्या बदलाला सामोरं जाण्यासाठी तयार करणारं हवं. पण या सगळ्या धावपळीत जीवनाचा अर्थ काय? तितवात नाही. आपल्याला आपल्या छोट्या वैयक्तिक कथा स्वतःच विणाव्या लागतील. आणि ह्या सगळ्यासाठी जी मानसिक ताकद लागेल ती कुठून आणायची? इथेच हरारी ध्यानाचा म्हणजे मेडिटेशनचा मुद्दा मांडतात. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. ध्यान म्हणजे केवळ शांत बसणं नाही. ध्यान म्हणजे आपल्या मनाच्या कार्यपद्धतीला समजून घेणं. आपलं मन कसं काम करतं? हो, विचार कसे येतात, भावना कशा निर्माण होतात, हे जेव्हा आपल्याला समजायला लागतं तेव्हा आपण त्यांचे गुलाम राहत नाही. आपण त्यांना नियंत्रित करायला शिकतो. याचा बाहेरील जगाशी काय संबंध? थेट संबंध आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे अल्गोरिदम आणि सरकार तुमच्या भावनांना हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हाला तुमचं मन कसं काम करतं हे माहीत नसेल तर कोणीही ते सहजपणे हाताळू शकतं, मॅनिप्युलेट करू शकतं. स्वतःला ओळखणं हीच 21व्या शतकातली सर्वात मोठी शक्ती आहे. तर या संपूर्ण चर्चेचा शेवटचा निष्कर्ष काय? 21वं शतक हे कोणत्याही एका विचारधारेवर आंधळा विश्वास ठेवण्याबद्दल नाही. ते आहे तंत्रज्ञानाला सजगपणे समजून घेण्याबद्दल, आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याबद्दल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिकदृष्ट्या लवचिक आणि मजबूत राहण्याबद्दल. अगदी.
भविष्य काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही, पण आपण जेवढे जास्त जागरूक राहू तेवढेच आपण ते भविष्य घडवण्यासाठी अधिक सक्षम असू. भविष्य हे भविष्यवाणीवर नाही तर जागरूकतेवर अवलंबून आहे. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न, जर आपलं मन हेच या नव्या युगातलं रणांगण असेल, जिथे अल्गोरिदम आणि खोट्या बातम्या सतत हल्ला करत आहेत, तर या मनाला अधिक मजबूत आणि सजग बनवण्यासाठी आपण आज कोणती एक छोटी सवय लावू शकतो? विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.